हॅलो नमस्कार, मी शुभांगी तुमचं स्वागत करते पुन्हा एकदा मराठी यूट्यूब चॅनलवरती. तर इकडे मी मुली मिस्टर सगळे गेलेले आहेत त्याच्या ह्याच्यासाठी, म्हणजे मिस्टर कामावर गेलेले आहेत, मुली स्कूलला गेलेल्या आहेत. तर तिघंही घराच्या बाहेर गेल्यानंतर जे माझं रुटीन आहे ते मी थोडं तुमच्याशी शेअर करते. तर इकडं सगळी तिघंही गेलेली असल्यानंतर मग माझं बिछाना वगैरे काढून नंतर जे काही थोडं रोजचं जे आहे आपलं पुसायचं वगैरे, धूळ बसलेली असते तर ती पुसून वगैरे स्वच्छ घ्यायचं. कसं आहे ना, ही आपल्याला सवय लागलेली असते आणि ते काम करण्यातच आपण मस्त वाटतं, छान वाटतं. मग ती काम मनापासून केलं की स्वच्छ होतं आणि ते मनाला हुरहुर लागत राहते. जरी एखादं काम नाही केलं किंवा तसंच राहिलं तर मग ती आपल्याला रोज सवय लागलेलीच असते की इथे घाण दिसली नाही पाहिजे, तिथं धूळ नाही दिसली पाहिजे. मग ती रोज आपल्याला साफ करायची सवय लागलेली असते, त्यामुळे ती आपण साफ करतच असतो. जे आपलं रुटीन आहे ते आपण करतोच, कारण ती एक आपल्याला पहिल्यापासून सवय लागलेलीच असते. तर इकडं ती गेल्यानंतर मग माझं रोजचं ते पुसून घेणे, जी बुक्स वगैरे आहेत ती व्यवस्थित तिथं ठेवायचं टिपॉयवर. मग मी इथं आता बघितलं की त्या कपमध्ये जे नको असलेले पेन, म्हणजे जे चालत नाहीत ते सुद्धा मी बघितले, कोणते आहेत चालू कोणते बंद आहेत ते बघितले. नंतर ते टाकून दिले. नंतर त्या कपामध्ये जे स्टॅपनरच्या पिना वगैरे ठेवलेल्या त्यासुद्धा मी आतमध्ये ठेवून दिल्या. नंतर जे काही धूळ वगैरे आहे ती स्वच्छ पुसून घेतलेली आहे. आणि इकडे ह्या फोटो फ्रेम आहे तिकडे सुद्धा धूळ वगैरे बसलेली आहे ते सुद्धा. आणि हे तरी पावसाच्यामुळे की काय एवढं बुरशी आल्यासारखं झालं आहे ना खूप. त्या आणि मिशोवरूनच घेतलं आहे ते, पण अजिबात चांगलं नाही. खरं तर मी घेतलेलं नाही, माझ्या बहिणीने घेतलेले. 8 पीस होते तर त्यातले 4 मला दिलेत, पण काहीच उपयोग नाही त्याचा, अजिबात चांगलं नाही. आणि एवढं हलकं आहे ना, जरी त्याच्यावर तुम्ही आता काही सामान ठेवलं किंवा एखादं शो प्लांट वगैरे तर ते पटकन खाली पडून जाईल. आणि पावसाच्या ह्याच्यामुळे तर ते खूपच असं त्याला बुरशी टाईपमध्ये वगैरे येऊन खूप खराब झालं आहे. पण तरी पण मी पुसून वगैरे ठेवलं आहे त्याला असंच आपलं. तर इकडे आता झाडू वगैरे मारून घेते. इकडे झाडू मारून घेतलेला आहे आणि वरती जरासं मला फॅनला कचरा दिसला म्हणून मी तिथे बेडवर चढून तो फॅनवरचा कचरा पण साफ करून घेतला आणि थोडं भिंतीवरून एक झाडू फिरवून घेतला. आता इथं कचरा भरून मी टाकत आहे. तर कसं आहे ना, जर आपण ज्यावेळेस झाडू मारत असतो त्यावेळेस सगळे लक्ष असतं कुठे जाळी झाले का, कुठे काय वगैरे, त्याच लागलेच हाताने मग आपण सगळं स्वच्छ करून घेत असतो. तर इकडे झाडं वगैरे स्वच्छ मारून झालेलं आहे. तर आता मी किचनमध्ये आलेले आहे. किचनमध्ये बघू शकता तुम्ही किती पसारा आहे. तर चपाती भाजी सगळ्यांना दिलेली आहे, चहा दूध वगैरे सगळं झालेलं आहे. मग ते झाल्यानंतर आता जे काही आपले भांडी आहेत ती धुवायची. नंतर मग जर भाजी वगैरे असेल ती काढून दुसऱ्या डब्यात वगैरे किंवा भरून ठेवायचं. नंतर आता इथून पुढे आता आपली जी किचनची जी साफसफाई आहे ती आहे रेग्युलर. तर इकडे मी आता सगळं किचन ओटा आहे तो आधी मी सगळा स्वच्छ पुसून घेते, म्हणजे मला नंतर भांडी घासायला बरं वाटेल. सगळं जे मिक्सर वगैरे सगळं जिथल्या तिथं व्यवस्थित लावून वगैरे सगळं व्यवस्थित आता मी पुसून घेत आहे.
किचन ओटा वगैरे सगळं स्वच्छ पुसून घेतलेलं आहे. आता भांडी धुवायची आहेत. तर मी आधी काय करते, बेसिनमध्ये सगळी भांडी गोळा करून ठेवते. नंतर नळाच्या पाण्याखाली त्याच्यात थोडंफार काही खरकट असेल तर ते मी आधी स्वच्छ नळाच्या पाण्याने धुवून घेते आणि नंतर मग मी भांडी घासते. तर माझ्याकडे भांड्याची जाळी आहे, पण ती खूप मोठी आहे आणि तिथे बसत नाही. त्यामुळे मला आधी परात धुवून घ्यावी लागते. मग परात एका साईडला ठेवते, म्हणजे त्यातलं पाणी आहे ते निथळून जाईल. आणि नंतर मग त्या गॅसवर मला परात ठेवून भांडी धुतलेली ठेवायची असतात. किंवा मग मी की बेसिनच्या साईडला टाकी आहे, तिथे मग मी ती परात ठेवते आणि मग नंतर भांडी घासून धुवून वगैरे त्याच्यामध्ये ठेवून देते. तर आता मग मी सगळी भांडी आहेत ती घासून घेते स्वच्छ आणि नंतर मग मी धुवून घेणार आहे. तर तिथेच एक मी मनी प्लांट लावलेला आहे, तेही लगेचच मग त्यातलं पाणी चेंज करून घेते आणि ते मनी प्लांट आहे ते स्वच्छ धुवून परत दुसरं पाणी टाकून भरून ठेवलेलं आहे. आणि काल जरासं कसं ऊन पडलेलं, त्यामुळे जरासं म्हटलं झाडांना पाणी घालावं, कारण इकडचे जे झाड आहे इथे तर इकडे पाऊस काही जास्त लागत नाही, म्हणून इकडच्या झाडांना थोडंसं पाणी घालून घेतलं. आणि बाकीचं इकडे ह्या साईडला आहे ते पाऊस लागल्यामुळे त्यांना पाणी भेटतं, पण इकडच्या साईडची जी झाडं आहेत त्यांना पाणी भेटत नाही, पाऊस तिकडे लागत नाही जास्त. त्यामुळे म्हणजे त्या साईडला, इकडून कसं पुढची साईड आहे ती ओपन असल्यामुळे तिकडे थोडं पावसाचं पाणी त्या झाडांना भेटतं. तर आता गॅस शेगडी आहे ती पण स्वच्छ आता मी पुसून घेत आहे. ती आहे ती खूप म्हणजे 2-3 वेळा असं धुवून वगैरे नंतर सुक्या कपड्याने पुसून वगैरे घेऊन ठेवावं लागते. आणि कसं हे शेगडी आहे ती रोजच्या रोज व्यवस्थित क्लीन केली तर मग छान वाटते आणि छान पण दिसते. गॅस शेगडीच्या खालून वगैरे पाठीने मागून वगैरे पण मी स्वच्छ पुसून घेते. त्याची जी बटणं आहेत तीसुद्धा रोजच्या रोज पुसून घेते. म्हणजे जर एखाद्या वेळेस असं पुसलं नाही तरी चालतं, पण मला सवयच लागली ती रोजच्या रोज सगळं स्वच्छ पुसून घ्यायचं. आणि जर तुम्ही समजा ते वरचं नुसतं पुसून घेतलं बाकीचं काय, तर मग त्याच्यावरच मग घाण साठून राहते आणि ती घाण स्वच्छ करायला मग खूप वेळ लागतो. मग रोजच्या रोज असं जर थोडं म्हणजे पुसून घेतलं किंवा काय, तर मग ते खूप घाण पण होत नाही आणि खूप वेळ पण लागत नाही. तर आता इकडे मी सुक्या कपड्याने पुसून घेत आहे. मग जी शेगडी आहे ती खूप छान आणि क्लीन दिसते. मग नंतर सगळी भांडी वगैरे धुवून झाल्यानंतर बेसिनमध्ये जी जाळी ठेवली आहे त्यात जर जी काही घाण अडकली असेल तर ती मी डस्टबिनमध्ये टाकून देते आणि लगेचच ते जाळी पण स्वच्छ धुवून ठेवते. त्यामुळे कसं वास पण येत नाही आणि असे किडे वगैरे पण येत नाहीत. तर अशा पद्धतीने मी माझं गॅस शेगडी आहे ती क्लीन केलेली आहे, स्वच्छ केलेली आहे. तर आता इकडे कपडे धुवायचे आहेत मला. कपडे जर जास्त असतील तर मशीन लावते, नाही तर मग मी हातानेच धुते आणि मशीनमध्ये सुकवून देते. तर इकडे मी आता कपडे धुवायला बसणार आहे. थोडेसेच कपडे आहेत रेग्युलर, म्हणजे जे आपण रोज घालतो ती थोडीशीच आहेत. जर स्कूलची वगैरे किंवा मिस्टरांचे कपडे असतील किंवा जास्त असतील टॉवेल वगैरे तर मग मी मशीन लावून घेते. तर इकडे त्यांचे रेनकोट आहेत ते मी अडकून ठेवते, म्हणजे स्कूलला जाईपर्यंत जरा सुकून जातील. इकडे आहे, तर इकडे मी आता कपडे धुवून घेते, नंतर मी तुमच्याशी भेटते. तर इकडे कपडे धुवून झालेले आहेत. तर आता मी वॉशिंग मशीनमध्ये फक्त सुकण्यासाठी लावते, कारण पावसाळा असल्यामुळे कपडे काही बाहेर असे सुकत नाहीत आणि बाहेर मी कपडे टाकतच नाहीत, कारण पावसाला की भिजून जातात. घरातल्या घरात सुकवायला टाकावे लागतात. त्यामुळे जरी अशी धुवून कपडे टाकले तर ती सुकणार नाहीत, म्हणून परत मग मी वॉशिंग मशीनला सुकण्यासाठी लावलेले आहेत. तर कपडे सुकेपर्यंत मग मी बाथरूम पण धुवून घेतलं आणि जी लादी पुसायची कपडे असतात पायाखालची ती पण पिळून धुवून टाकली. जी कपडे आहेत ती सुकलेली ती काढून घेणार आणि ती कपडे मशीनमधली टाकणार. तर आजचा व्लॉग इथे संपवते. कसं वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब